हे पाणी दूषित कशामुळे झालं, हे पाणी कशामुळं हिरवं झालं, आज एवढ्या हजारोच्या संख्येने जे मासे मृत पावले गेलेत, म्हणजे हे पाणी एक विषारी बनलं गेलेलं आहे. हा प्रकार वारंवार घडतो. 6 महिन्यातून वर्षातून एकदा हा प्रकार घडतो. हे केमिकल पाणीयुक्त आणि सांडपाणी असल्यामुळं प्राण्यांचं जीव जाण्याचं जास्त प्रमाण जास्तीकडे आहे. असे का मेले ह्याचं कारण आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल. पाण्याचं टेस्टिंग करूनच आपल्याला म्हणजे त्याचं कारण कळेल आपल्याला. नमस्कार, पंढरपूर पेपर्समध्ये सरचे स्वागत. सध्या आपण यमाई तलाव या ठिकाणी उभे आहोत. तर असा प्रसंग घडलेला आहे की हजारो मासे या ठिकाणी मृत अवस्थेत सापडलेले आहेत. तर ह्याची पाहणी करण्यासाठी पंढरपूरचे नगराध्यक्ष प्रणिताताई भालके व पंढरपूरचे CEO रोकडे साहेब यांनी आज ह्याची पाहणी केलेली. तर पंढरपूरचे नगराध्यक्ष प्रणिताताई भालके यांच्याशी आपण आता बोलणार आहे व सामाजिक क्षेत्रातले काम करणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते आपण त्यांच्याशी सुद्धा ह्या विषयावर आपण बोलणार आहोत. आज पंढरपूर येथे तुळशी वृंदावन लगत जे पद्मावती तलाव आहे, हे एक तुळशी वृंदावनला शोभा देणारं एक तलाव आहे. आज तुम्ही जर बघितलं तर इथलं जी पाणी जे आहे ती पूर्ण हिरवंगार व दूषित पाणी झालेलं आहे. इथं हजारोच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडून 2 दिवस झालं. इथं कोणतेही नगरपालिकेचं प्रशासनाचं यावर लक्ष नाही की हे पाणी दूषित कशामुळे झालं, हे पाणी कशामुळं हिरवं झालं, आज एवढ्या हजारोच्या संख्येने जे मासे मृत पावले गेलेत, म्हणजे हे पाणी एक विषारी बनलं गेलेलं आहे. इथं काही लोक हे पाणी पिण्यासाठी सुद्धा वापरतात. जर एखाद्याच्या जीवाला जर काय हानी पोचली तर याला जबाबदार कोण राहणार आहे? मी पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं मी एक असा संदेश देतो, हे तुम्ही मासे आता तुम्ही सर्व घाण काढून घ्याचाल, पण हे पाणी दूषित कशामुळे झालं, याला जबाबदार कोण आहे? याच्यावर जर नगरपालिकेनं जर लक्ष घालून कारवाई जर नाही केली तर पांडुरंग तात्या माने फाउंडेशन भविष्यात यावर तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आज नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला येत असतो आम्ही यमाई तलावावर. आल्यानंतर जेव्हा चालू केलं फिरायला तेव्हा तिथं दुर्गंध यायला सुरुवात झाली तर वाजलं पाहिलं तर लक्षात आलं की तर मासे मेले दिसले. मग संबंधित आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला. पंढरपूरचे कर्तृत्व नगराध्यक्षांना फोन करून सांगितलं की असं झालं. तर त्यांनी आम्हाला फोन सांगितलं की मी आमचे नगरपालिके कर्मचारी पाठवून आम्ही स्वच्छ करायला होतो. हा प्रकार वारंवार घडतो. 6 महिन्यातून वर्षातून एकदा हा प्रकार घडतो. हे केमिकल पाणीयुक्त आणि सांडपाणी असल्यामुळं हे प्राण्यांचं जीव जाण्याचं जास्त प्रमाण जास्तीकडे आहे. तुमची मागणी काय? की काय नाही, मागणी आमची एवढीच आहे की ही यमाई तलाव स्वच्छ राहायला पाहिजे, पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे. मलमिश्रित पाणी जी येतंय टाकळी भागात येतंय की उपनगरामध्ये आता घरं भरपूर झाली आहेत. ती घरं झाल्यामुळं इथं मैला मिश्रित पाणी ह्या तलावामध्ये येतं. हे पाणी न येण्यासाठी त्यांनी नगरपालिका आता उपाययोजना करावे आणि पाणी कसं स्वच्छ राहील ह्याचा नगरपालिका प्रयत्न करावे, एवढी आमची विनंती एवढी. ताई, आज तुम्ही यमाई तलावामध्ये पाणी करण्यासाठी माशांचा मृत्यू पडलेला आहे, त्याची पाणी करण्यासाठी आलाय. या संदर्भात आपलं मत काय? ते आम्ही सध्या बघितलं समजल्यानंतर मासे बऱ्या प्रमाणात मासे मेलेले आहेत. त्याचं काय अद्यापही कारण म्हणजे कळालेलं नाही. आणि सकाळपासून आमच्या आरोग्य डिपार्टमेंटचे वाघमारे साहेबांनी त्यांची सफाई कर्मचाऱ्यांची टीम इथं ते मासे बाहेर काढण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून चालू आहे. याची जबाबदारी नेमकी कोणाची? आता तसं सांगता येणार नाही. जर मासे का मेले ह्याचं कारण आपल्याला पहिल्यांदा शोधावं लागेल. आणि त्या पाण्याची टेस्टिंग प्रांत साहेबांसोबत तसं माझं बोलणं झालेलं आहे. आणि पाण्याचं टेस्टिंग करूनच आपल्याला म्हणजे त्याचं कारण कळेल आपल्याला. प्रांत साहेब, तुम्ही पाठपुरावा करणार का ताई? नक्की करणार. प्रांत साहेब तुम्हाला काय बोलले? नाही, आपल्याला पाणी म्हणजे आधी पाण्याची तपासणी करावी लागेल, कशामुळे काय झालेलं आहे ते, आणि त्यानुसार आपल्याला समोरचं बोलता येईल. काय करायला लागला आता?